मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 67. सावर रे ए मना, सावर रे, सावर रे. धूसर प्रकाश सतावत होता मिटल्या पापड्यांना. चेहऱ्यावर जाणवत होता त्याचा उष्ण श्वास. कमरेवर हातांचा विळखा अन मोकळ्या केसांना ओढ. जडावलेले डोळे उघडलेच किंचितसे अन समोर त्याचा चेहरा. तिला कुशीत घेऊन शांत संथ लयीत श्वास. बंद डोळ्यांआड समाधान अन गालावर अस्फुटस मंदस्मित. राजीव, उजाडलं आहे आणि तुम्ही चक्क झोपले आहात. सुखद दृश्य आहे हे, तुम्हाला असं निवांत पाहणं. कालचं जागरण चांगलंच डोळ्यावर आलं आहे. हृदयावरचा डावा हात तसाच ठेवत उजव्या हाताची बोटं हळुवार त्याच्या केसात फिरणारी. गोड झालेली रात्र आठवतच लाजरं हसू पसरलं ओठांवर. ढगाआड लाजून लपलेल्या चंद्राच्या साक्षीने अधरांचं मिलन. बाल्कनीत तिचं उगाचच नको ना म्हणणं अन त्याचं मुद्दाम नको का विचारणं. ओठांशी ओठांचा पाठ शेवणीचा खेळ. त्याच्या मिठीतून सुटत कशी बशी पोहोचली बेडवर. पण छळ कायम. साडीतच झोपायचा केलेला हट्ट. आणि मग अंधारात संधी साधून पोटावर बोटांचं प्रेम. त्याच्या गोड गुदगुल्या, तिचं खळखळून हसणं. सोडा ना, झोपू दे मला. तिचं आर्जव, हा तो सोईये ना, मैंने कहा मना किया है. त्याचं हसतच आव्हान. बदमाश राजीव, नाहीच दिलं मला झोपून. किती वेळ खोड्या सुरूच. हनीमूनला जायचं ठरलं आणि अति उत्साही आमचे साहेब आत्ताच असे आहेत. त्या बेटावर एकांतात तर माझं काही खरं नाही. थोडासा धसमुसळेपणा आहे, पण आवेगाला आवरही अगदी इन्स्टंट. इवलीशी मी त्यांच्या मिठीत गुडूपच होऊन जाते. पण प्रेम अगदी हळुवारपणे व्यक्त करतात. पोटावर तर जरा जास्तच हळू. ब्युटिफुल बेली आणि बदमाश बोट. शहारलीच फक्त कल्पनेने. जाणवली त्याला चुळबुळ. सवयीने कपाळावर ओठ टेकवले बंद डोळ्यांनीच. अन तिचं खुदकन हसू. राजीव. मान उंचावतच गोड हाक. डोळे उघडले हलकेसे. गोड साद ऐकून उमटलं गोड हसू. आज जिमला नाही जायचं का हसतच विचारलं तिने. आणि त्याने भिंतीवरल्या घड्याळात पाहिलं. 7. इट्स ऑलरेडी लेट, लेट्स स्लीप. तिला मिठीत कवटाळत डोळे मिटले. तुम्ही झोपा, मला जाऊ दे, सगळे उठतच असतील. तिने दूर व्हायचा प्रयत्न केला, पण घट्ट मिठी अजूनच घट्ट. जान, इट्स संडे. संडे आहे म्हणूनच सांगते आहे. तुमची आर्याच सगळ्यात आधी उठते. शाळेला जाताना उठायला नको, पण रविवारी 6:30ला उठून बसायचंच. आणि माझ्या राणूला झोपायचं असतं तर तिलाही उठवते उगाच. मम्माच्या तक्रारींवर डॅडचं फक्त मंदस्मित. मेघा, इट्स ओके, दोनों उठके नीचे सिम्बा के साथ खेल रहे होंगे. आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. डॅडचा अफलातून विश्वास मोडून पडला क्षणात. डॅड. बंद दारावर जोरदार थाप आणि त्याहून मोठी हाक. पाठून मम्मा च्या नावाचा गजर करणारी राणूही. देवा, ओ गॉड. अन एकाच वेळी परमेश्वराची आठवण दोघांनाही. तिचे विस्फारलेले डोळे दारावर खिळलेले अन हलक्याशा हसऱ्या आठ्यांनी त्याचे कपाळ ग्रासलेले. अहो, उठा ना. त्याच्यापासून दूर होण्याची तिची घाबरी घुबरी गडबड बघून अजूनच हसू आलं त्याला. डोअर इज लॉक मेघा. अरे, असे काय घाबरताय? ते डोअर कोणी तोडणार नाही. हो, आणि बेडरूमच्या लॉक डोअर पाठी मम्मा डॅड काय करत आहेत हे स्पष्टीकरण तुम्ही त्यांना द्या, ओके? ठसक्यातच सांगत पुन्हा त्याला दूर सरकवण्याचा प्रयत्न.
राजीव, तुम्हाला काही समजतच नाही. आपल्याला असं बेडरूममध्ये उशिरापर्यंत लोळत पडलेल्या मुलींनी कधीच पाहिलेलं नाही. त्या काय विचार करतील? मुझे क्यों धक्का दे रही है आप? मिठीतून न सोडताच प्रश्न. उठू कशी मी? तिच्या नाजूकशा पायांना जखडून ठेवलेल्या त्याच्या जड पायाकडे इशारा. पदरही अडकलेलाच. रात्री पलंगावर गोल गोल लोळतच केलेली बदमाशी. साडी विस्कटली, पदर त्याच्या अंगाखाली, अन क्विल्ट खाली स्वतःला लपवण्याची तिची गोड लगबग पाहत मिश्किल हसू गालावर. तिकडे पहा आणि सोडा मला. गालावर हात ठेवतच चेहरा वळवला त्याचा. ओके, रिलॅक्स. तिच्यापासून दूर होत उठून बसला. तोवर अजून 2 थापा अन 2दा हाका. रिलॅक्स काय? दार उघडा, नाहीतर आर्या नक्की दार तोडेल. मी जाते आवरायला. गडबडीतच बेडवरून खाली उतरून स्वतःला बाथरूम मध्ये कोंडत मुलींच्या प्रश्नांपासून वाचवलं. वेट आर यू स्वीटू, येतो मी. आळस देतच आतून ओरडला. दार उघडता डॅडचा आळसावलेला चेहरा पाहून दोघीही आश्चर्यचकित. रविवारीही सर्वात आधी उठणारा डॅड आज चक्क झोपलेला कसा? डॅड, तुम्ही जिमला नाही गेलात? आत येत सोफ्यावर बसतच आर्याची प्रश्नावली. नो बेटा, आय वॉज टायर्ड. काल रात्री उशिरा झोपलो. खूप काम होतं. किती दमलो आहे असे भाव चेहऱ्यावर आणत आर्यापासून नजर चोरली. बेडकडे वळला मोबाईल घ्यायला. अन बाथरूमच्या दाराशी कान लावून उभी ती. फिस्कन हसू बाहेर पडलंच. बदमाश डॅड, खूपच काम होतं नाही का बायकोला छळायचं. ओ डॅड, आपण प्रकाश आज्जूंना सांगूया तुम्हाला थोडेसे कमी काम द्या. आय नो युअर वर्क इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर सुप्रीम, बट तुम्हाला पण रेस्ट हवी ना. बेडवर बसलेला डॅडना हळूच मिठी देत लाड. माझे डॅडू एव्हरी नाईट उशिरापर्यंत काम करतात. सगळी झोपतात तरी डॅड जागेच. अन तिच्या काळजीने डॅडही गहिवरला. सॉरी बेटा, थोडंसं खोटं बोललो, बट काय करू, आवर सिच्युएशन इज डिफिकल्ट. मम्मा डॅड पण आहोत अँड हजबंड वाईफ पण. डॅड, पण मम्मा कुठे आहे? बेडवरील विस्कटलेल्या क्विल्टकडे बघत जियाचा प्रश्न. रोज छान घडी घातलेले क्विल्ट पाहायची सवय. आज तर क्विल्ट सोबत बेडशीटचाही चुरगळा. आता मेघाचे कान ताठ. काय उत्तर देतात देव जाणे. माझी पंचायत करू नका. शी इज इनसाइड. मला ब्रश हवा आहे. मम्मा देतच नाही. वैतागतच सरळ सरळ मम्माची तक्रार. राजीव, खोटारडे, मी बाहेर येऊन बघतेच तुम्हाला. तसेच बाहेर येऊन कान उपटावेसे वाटत होते, पण आता बाथरूमच्या दारावर आर्याची थाप. मम्मा, डॅडचा ब्रश दे. ते गेस्ट रूम मध्ये ब्रश करतील. तुला तर खूप वेळ लागतो. डॅडची काळजी आर्यालाच. घे. दार किलकिले करतच ब्रश तिच्या हातात सोपवला. आणि त्या फटीतूनही तिच्या जळजळीत कटाक्षाला त्याचं मिश्किल हसू दिसलंच. हे कॉफीचे मग्स इथे का आहेत? बाल्कनीत डोकावलेल्या जियाची नजर कोपऱ्यात खिळलेली. आणि आता राजीवला त्या क्विल्ट खालीच लपून बसावे का असे वाटू लागले. स्वीटू, सी, रोज सुंदर फूल आलंय ना. तिचं लक्ष मग्सवरून गुलाबाच्या कुंडीकडे वळवलं आणि काही मिनिटात मला आवरायचं आहे सांगत दोघींना घेऊन रूम बाहेर पडला. तेव्हा खूपच उशीर झाला आहे. 7:45 वाजता जिन्यावरून खाली येताना नजर समोर गेली आणि मम्मीजी पापाजींना सोफ्यावर बसलेलं पाहून काळजात धस्स. सर्वात आधी उठणारी मी आज सर्वात शेवटी खाली उतरत आहे. मान खाली घालून ओढणी खाली झाकलेल्या कॉफीच्या मग्सचा ट्रे सांभाळतच पटकन शिरली किचनमध्ये. भारती दिदींनी केलेली पोह्यांची तयारी पाहून तर ओशाळलीच. कढईत तेल टाकतच कांदा परतायला घेतला. अगदी चिडीत चुप. आज आँख खुली ही नहीं ना? हाँ, कल रात मौसम बहुत प्यारा था. चहाचे कप भारतीकडे सोपवत मम्मीजींची मिश्किल नजर
एकदा सिंकमधील कॉफीच्या मग्सकडे, एकदा मेघाकडे. भारती दिदीही मग्स विसळत गालातच हसत होत्या. ते मम्मीजी हे काल रात्री काम करत बसलेले ना, मग त्यांना कॉफी बनवून दिली आणि मी कपाट आवरत होते. कढईतला चमचाही अडखळला आणि ओठातलं उत्तरही. अच्छा, इतने हसीन मौसम में तुम दोनों काम कर रहे थे. बढ़िया है. हर वीकेंड रात को ऐसे ही काम करना. मम्मीजींनी प्रेमाने पाठीवरून हात फिरवला आणि खळखळून हसत थट्टाही. जिम क्यों नहीं गए? हातातला पेपर दूर ठेवतच डायनिंगच्या चेअरवर बसणारे पापाजी याने चमकूनच पाहिलं. डॅड. दबक्या आवाजात दिलेली ही हाक बरंच काही सांगत होती. आप ही रह गए थे. मेघा ने पूछा. जिया आर्या ने. मैं नीचे आया तब मॉम ने भी. आणि आता तुम्ही. ये क्या हो रहा है? हो पापाजी, बघा ना, मी किती हाका दिल्या सकाळी. उठा, जिमला जा, तर म्हणाले आज संडे आहे. पापाजींना पोह्यांची प्लेट देतच हसू गालात अडवलं. अच्छा, ऐसे कहा? बहू, आज से इसको कुछ मीठा खाने मत देना. पापाजी पोह्यांचा घास घेत हसत होते. जी पापाजी. व्हॉट? रागातच स्वतःची पोह्यांची प्लेट घेतली ओढून आणि खाण्यास सुरुवात. राजी, आता कसं वाटतंय? मला छळताना फार आनंद होतो ना. गोड खाऊ मेहराजींना गोड मिळणारच नाही. हलकसं नाक आकसतच चिडवून पळाली आत चहाचे कप घ्यायला. त्याला सकाळी सकाळी चिडवून त्याच्या समोर पोहे खात गुपचूप बसलेली ती. पण तो गप्प बसणार का? वरवर दाखवायचं मी पोहे खाण्यात मग्न आहे. आणि डायनिंग टेबलच्या खाली लंबू बाहुबलींची पावलं हळूच पोहोचली बाहुलीच्या पावलांपर्यंत. अंगठ्याने गुदगुल्या. औच! दचकून तिच्या हातातून चमचा निसटलाच. क्या हुआ? मम्मा, काय झालं? उजवीकडून मम्मीजी आणि डावीकडून राणू. नाही, काही नाही, ते उचकी. त्याचा स्पर्श तर ओळखलेला, पण सांगावं काय? पाय झरकन घेतले मागे. बाहुबली उंदीर मामापासून स्वतःचा बचाव. लीजिए पाणी, तीखा लगा होगा. साळसूतपणे मी तर काहीच नाही केलं, हे भाव चेहऱ्यावर ठेवत तिच्या समोर ग्लास धरणारा तो. मेघा डार्लिंग, हम बदमाश है ना? देन ठीक है, वैसे भी हक है हमारा. राजीव, तुम्ही आणि तुमच्या खोड्या गोडच आहेत, पण काळ, वेळ आणि स्थळ हे भान तुम्ही विसरलेलेच आहात. रात्र कमी पडली का, जे दिवसाही मस्ती सुरूच? त्याच्या हातून ग्लास घेताना हलकसं हसू गालावर आणि मिश्किल हसऱ्या डोळ्यांसोबत त्याच्या ओठांचा दुमडलेला कोपरा. डॅड, आज स्विमिंग करूया ना. पावसाळ्यात नाहीच केलं आपण, पण आज छान ऊन आहे. ब्रेकफास्ट नंतर दादाजींसोबत हुबळी प्लांट विषयी चर्चा करत असलेल्या डॅड जवळ आर्याचा हट्ट. आज? हसतच पाहिलं तिच्याकडे. अचानक काय आठवलं आयूला? प्लीज प्लीज डॅड, असं पण आज तुमचा एक्सरसाइज झालाच नाही ना. देन स्विमिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. तुम्हीच लास्ट टाइम सांगितलं. आर्याने मे महिन्यातील गप्पांची आठवण करून दिलीच. ओ. तिचं अचूक स्पष्टीकरण ऐकून डॅडच्या भुवया उंचावल्याच. डॅड, नेक्स्ट मंथ माझी स्विमिंग कॉम्पिटिशन आहे. माझी प्रॅक्टिस पण होईल ना. आर्याचा पुढचा मुद्दाही हजरच. दादाजी, मला खूप प्रॅक्टिस हवी ना. त्यांनाही परवानगी मिळवा मोहिमेत सामील करून घेतलं. हो, प्रॅक्टिस तर करायलाच पाहिजे. गोल्ड मेडल मिळवणार आमची गुडिया. दादाजींनी जवळ घेतच गोंजारले. ओके, करूया आज. चलो. डॅड हसत उठलाच अन हुर्रे करत आर्या रूमकडे पळाली स्विम सूट घालायला. तो रेंगाळला लिव्हिंग रूम मध्येच. किचन मध्ये मॉमचा आवाज येत होता, पण मेघा दिसत नव्हती. मेघा, कहाँ हो आप? नजर भिरभिरली तिला शोधत अन बागेतून पूजेसाठी फुलांची परडी भरून आत येताना ती दिसली. रोजची पूजा मम्मीजी करत, पण शनिवार रविवार मेघा. मॉम, मैं और आर्या टेरेस पे है.
स्विमिंग करने जा रहे हैं, किचनमध्ये डोकावून सांगितले मम्मीजींना. मेघा, आपने सुना ना मैं क्या बता रहा हूं? त्याला ओलांडून पुढे जाणाऱ्या तिच्याकडे हसरा कटाक्ष. राजीव, समजलं बरं मला, पण मी काय करू? मला कुठे स्विमिंग येतं? खुदकन हसली, हातातली परडी सावरत. मेघा प्लीज आप भी आइए ना ऊपर. डायनिंगवर परडी ठेवून उगाचच रेंगाळणाऱ्या तिच्याशी आर्जवी नेत्रपल्लवी. राजीव, मी अशी लगेच कशी येणार? मम्मीजी पापाजी आहे तिथेच. किचन अन सोफ्याकडे तिचा इशारा. मम्मीजींनी हलकसं वळून बघतच हसतच मान डोलावली, दोघांच्या नजरेच्या गप्पा पाहून. जिसको बताना था उसने सुन लिया है, और ये एवी मॉम मॉम कह के आवाज लगा रहा है. बदमाश ही है. मेघा मेघा बोलो ना. आम्ही 1 तास वरच असू, हेही मॉमलाच मुद्दाम कळवले. मेघा प्लीज 10 मिनिट तो आइए. तिच्या जवळून जाताना जिन्याकडे इशारा. राजीव, जा आता वर, मम्मीजी पाहत आहेत. डोळ्यांनी दटावतच ती देवघराकडे निघाली. असंच परतून जावं त्याच्यासोबत गच्चीवर, पण कसं काय? अधीर मनाला सावरणे कठीण, पण तरीही मन मानेना. सावल्या फुलांच्या पावले ही फुलांची वाट हळवी वेचताना सावर रे मना, सावर रे सावर रे सावर रे कदा सावर रे. मी जायला हवं होतं का? राजीव वाट बघत असतील, पण कारण काय सांगू? मम्मीजींना असं सांगू का की गच्चीवर जाते? असं कसं सांगणार? देवपूजा उरकून मम्मीजी पापाजींच्या 11 वाजताच्या चहासाठी फ्रीजमधून दूध बाहेर घेतच मनात विचार, पण काहीतरी युक्ती लढवावी का? पण काय? वेर इज शी? इतना बोला मैंने फिर भी. स्विमिंग पूलच्या काठाशी पाय रोवून उभा, नजर गच्चीच्या दाराकडे, मेघाची वाट पाहत. काल रात्रीचे क्षण मनात रेंगाळत होतेच. डॅड, किती मिनिट्स? आर्याच्या 4 लॅप्स झाल्या होत्या आणि तीही थांबलेली काठावर. 4 minutes 20 seconds. हातातील स्टॉपवॉचकडे पाहतच त्याने ओरडून दूर उभ्या तिला सांगितले. तिने चिडूनच पाण्यावर हात आपटला. डॅड, 3 minutes 55 secondsचा रेकॉर्ड आहे अकुलला, मला त्याला हरवायचं आहे. हिरमुसल्या आवाजातच उत्तर. देन आता रोज प्रॅक्टिस कर बेटा. घरी आल्यावर एव्हरी इव्हिनिंग तू करू शकते. ऑर यू वॉन्ट टू गो टू द क्लब? तिथे ट्रेनर्स पण असतात, ते तुला गाईड करतील. सपसप पोहत तिच्यापर्यंत पोहोचला. तिच्या स्विमिंग कॅपवरच हलकेसे थोपटत समजावले. येस डॅड, मी क्लब जॉईन करते. तिथे बरेच जण असतील ना सोबत? कॉम्पिटिशन असले की गोल अचीव्ह करायला जास्त मजा येते. तिचं उत्स्फूर्तपणे बोलणं ऐकून डोळ्यात अभिमान दाटलाच. ये बिल्कुल मेरे जैसी है. कंपटीशन तर लाइफ में जरूरी है. प्राउड ऑफ हर. करूया. मी कॉल करतो क्लबला. धीरज भाई तुला रोज घेऊन जातील. तिच्या स्विमिंग क्लासची तरतूद झालीही. येस म्हणत आर्याने पुन्हा पाण्यात सूर मारला, आणि तोही आर्या पाठी, तिला कॉम्पिटिशन द्यायला. उफ, किती चपळता आहे. असेही काल बेडवर मला हातात जखडतानाही जाणवतच होती. पाण्याच्या पृष्ठभागावर सरसर पोहणाऱ्या त्याला पाहून पाय थबकले गच्चीच्या उंबरठ्याशीच, आणि श्वास अडकलेला घशाशी. सूर्यकिरणांनी उजळलेल्या सोनेरी पाण्यात त्याचं सावळं रूप, पाण्यावर सपसप वार करत पोहणं, इकडून तिकडे क्षणात. 40शीतही विशीतला उत्साह आहे. सॉरी, ही इज जस्ट 38. उफ, 38 तरी कोण म्हणेल यांना? राजीव, तुम्हाला पाहायच्या उत्सुकतेने आलेच मी शेवटी. जवळ आर्याही पोहत आहे हे ती विसरलेली, भान हरपलेलं त्याच्या रूपाने. पण मम्मा तू? तिला मुग्ध क्षणातून मोकळं केलं आर्याच्या हाकेने, अन अर्धवट स्विमिंग पूल पार केलेल्या त्याचे हात अडखळले. पाण्यातून डोकं
आणि डोळ्यावरील स्विमिंग गॉगल्सच्या काचेवर साचलेल्या काही थेंबातच तिचं इवलसं रूपही सामावलं. गोंधळून अवघडूनच उभी गच्चीच्या उंबरठ्याशी. मेघा, फायनली यू आर हिअर. आय न्यू इट. आप आओगे तो जरूर.